नमस्कार मित्रांनो, मी चेतन भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बीएससी ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसची आज एक बातमी जी आहे तर ती लोकसत्ता न्यूजपेपरला आलेली होती आणि त्यानुसार म्हणजेच उद्यापासून 4 जुलै या तारखेपासून बीएससी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेसचे रजिस्ट्रेशन जे आहेत याशिवाय त्यांचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करणं जे आहेत तर ते चालू होत आहे आणि त्यासाठी सर्व पालकांना सूचना ज्या आहेत तर त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। वेबसाईटवर अजून ऑफिशियली काहीही अपडेट नाहीये, पण त्याचा टेंटेटिव्ह टाइम टेबल जो आहे तर तो न्यूजपेपरमध्ये कशा प्रकारचा आलाय आणि त्याच्यानुसार या ॲडमिशन प्रोसेस पुढे चालतील का, तर हो, दाट शक्यता आहे यानुसारच चालतील। कारण मागच्या वर्षी सुद्धा याच तारखेला ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्या होत्या, मी हे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सो आता दाट शक्यता होती की आजपासून चालू होण्याची। सो तुम्हा ज्यांना पण ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पोहोचवा आणि पुढचा टाइम टेबल कसा आहे ते मी तुम्हाला सांगण्या अगोदर सांगू इच्छितो की आपली पहिली बॅच जी आहे तर ती फुल झालेली आहे। आता आपल्या 3 बॅचेस असतात या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना माझ्या बॅचेसला ॲड व्हायचं आहे त्यांनी फक्त आतापर्यंत मेसेजेस केलेले आहेत, त्यांनी पेमेंट करून टाका, स्क्रीनशॉट जो आहे तो आम्हाला पाठवून द्या, जेणेकरून तुमचा या 2 बॅचमध्ये तरी नंबर लागेल। नाहीतर मागच्या वर्षीसारखं तुम्हाला आमच्या ॲपवरती डिपेंड राहावं लागेल किंवा आमच्या फक्त यूट्यूब व्हिडिओजवरती डिपेंड राहावं लागेल। त्यासाठी तुम्हाला जर ॲड व्हायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची सीट जी आहे तर ती बुक करून टाका। आणि मित्रांनो, चला तर आपला पुढचा टाइम टेबल जो आहे तर तो आपण बघूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की यंदा बीएससी ॲग्रिकल्चरसाठी 17,776 एवढ्या जागा आहेत ॲग्रीसाठी। त्यानंतर याच्यामधल्या जागा ज्या आहेत तर त्या तुम्हाला 3,626 या गव्हर्नमेंटच्या दिसतील आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या आहेत तर त्या 14,150 एवढ्या जागा आहेत। आता त्यानंतर मित्रांनो, यंदा म्हणजे मागच्या वर्षीच काही जे आहे तर ते ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यानच काही कॉलेजेस जे होते तर ते ॲड झालेले होते, तर त्याच्या संदर्भात सुद्धा यावर्षी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती येईल, त्याचे कोड्स वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊन जाईल। त्यानंतर 4 जुलैला ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते CET सेलच्या वेबसाईटवर स्टार्ट होतील आणि ते 17 जुलैपर्यंत चालतील। त्या संदर्भात कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे याच्या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तर तो मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, ज्यांनी बघितलेला नाही त्यांनी एकदा चॅनलचे व्हिडिओ एकदा चेक करावे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल। स्टार्टिंग डेट मित्रांनो 4 तारीख आहे, 17 तारीख शेवटची तारीख आहे। याच्यामध्ये काही वेळेस मित्रांनो तारखांमध्ये बदलसुद्धा होत असतो, पण सध्या तर याच तारखांचा आपल्याला अंदाज येतोय। त्यानंतर मित्रांनो, पहिली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते सगळे बरोबर आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केलं जातं। त्यासोबतच एक होल्डवाली मेरिट लिस्ट येते, ज्या होल्डवाल्या मेरिट लिस्टमध्ये असतं की ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी चुकी आहेत, त्यांचं नाव जे आहे तर ते या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नसतं। तर ही लिस्ट मित्रांनो 21 तारखेला येईल। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे आता होल्ड मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं असतील, म्हणजे डॉक्युमेंट काही चुकलेले असतील, अशा विद्यार्थ्यांना ते वाऱ्यावर सोडून देत नाहीत। तुम्ही 22 ते 24 तारखेच्या दरम्यान तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते परत त्यांना अप्लाय करून ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तो सॉल्व्ह करून घेऊ शकता ग्रीव्हन्सेस, त्यासाठी 2 दिवस दिले जातात। त्यानंतर मित्रांनो 25 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत अशा विद्यार्थ्यांना ची परत एक लिस्ट लागते आणि मित्रांनो 26 तारखेला ज्या पहिला राऊंड आहे त्याच्यासाठी किती जागा अवेलेबल आहे तर हे तुम्हाला कळतं आणि 27 ते 28 तारखेदरम्यान तुम्ही पहिल्या राऊंडचे प्रेफरन्सेस जे आहे तर ते टाकू शकता। म्हणजे की ही तारीख मित्रांनो मेन आहे। आतापर्यंत तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल यासाठी तुम्हाला प्रेफरन्सेसची गरज असते, तर हे प्रेफरन्सेस मित्रांनो तुम्ही 27 ते 28 तारखेच्या दरम्यान टाकू शकता। आता मी आमच्या काउन्सिलिंगचे जे मुलं आहेत त्यांना आता उद्यापासूनच प्रेफरन्सच्या लिस्ट जे आहेत तर ते देणं चालू करणार आहे। त्याच्या अगोदर त्यांची मीटिंग होईल, या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या जातील, काय करणं आहे कसं करणं आहे। तुम्ही वेगवेगळे कॉलेजेस जे आहे मित्रांनो महाराष्ट्रात तुमच्या कट ऑफ वाईज टाकू शकता, तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल। प्रेफरन्सेसमध्ये जर चुकी झाली तर तुम्हाला चांगले मार्क असून सुद्धा तुम्हाला बेस्ट कॉलेज जे तुम्हाला मिळणार होतं ते मिळत नाही, त्यासाठी तुम्ही एक्सपर्ट लोक जे आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी या अगोदर या प्रोसेस हँडल केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता। प्रेफरन्सेस आम्ही प्रोव्हाइड करतो। त्यासाठी मित्रांनो आपला काउन्सिलिंगचा प्लॅन आहे, तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये आपण ॲडमिशन संपेपर्यंत गाईड करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस दिले जातात, फर्स्ट इयरच्या नोट्स दिले जातात, त्यानंतर 1-to-1 असिस्टंट दिलं जातं, तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत गाईड केलं जातं। त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयरच्या नोट्स दिल्यानंतर तुम्हाला जर मित्रांनो आपल्या याच्या स्कॉलरशिपसाठी हेल्प लागली तर ती सुद्धा आपल्या ग्रुप्सवर मिळते। त्याच्यामुळं तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर
मित्रांनो या ठिकाणी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 7038893178 याच्यावर तुम्ही कॉल वगैरे न करता, कारण आता ऑलरेडी आमच्याकडे सध्या लोड आहे, तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून द्या. तुम्हाला जर कॉल करायचा असेल, डाऊट्स वगैरे करायचे असेल, विचारायचे असेल, तुम्ही पेमेंट झाल्यानंतर विचारू शकता. तुम्हाला जर बाकीचे डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही CET सेलची वेबसाईट आहे फ्रीमध्ये विचारण्यासाठी, तिथं त्यांनी टोल फ्री नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी विचारू शकता. बट आमच्याकडं जे विद्यार्थी आहेत पेड, त्यांना मार्गदर्शन जे आहे तर ते आम्ही त्याच्यामधून करतो, कारण त्यांनी प्राईस जी आहे तर ती पे केलेली असते. त्याच्यामुळं त्यांना मार्गदर्शन करणं आमची पहिली प्रायोरिटी ठरते. आणि तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन आम्ही जसं यूट्यूबवरती करतो आहे आणि ते मोफत करतो आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो फक्त विचारपूससाठी डिस्टर्ब करू नका, जेणेकरून आम्हाला जे लोक आहेत आमच्याकडे आलेले त्यांच्यावर फोकस करता येईल. त्यानंतर मित्रांनो 31 तारखेला म्हणजे पहिला राऊंड जो आहे तर तो तुमचा 30 तारखेला लागेल. याच्यामध्ये दिसेल तुम्हाला कोणतं कॉलेज जे आहे तर तुम्हाला मिळालं, कोणतं मिळालं नाही याची लिस्ट तुम्हाला लागेल. या लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला 31 तारखेला त्या कॉलेजला जावं लागेल. त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. आणि जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर त्याला रिफ्यूजसुद्धा तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही त्याला फ्लोटसुद्धा करू शकता पहिल्या राऊंडला. म्हणजे ते कॉलेज तसंच ठेवून तुम्ही नवीन कॉलेजेसला जाऊ शकता, किंवा तुम्ही त्याला असे वेगवेगळे ऑप्शन असते मित्रांनो, फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता. हे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तेव्हा ठरवू शकता. त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा केलं जाईल. मित्रांनो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. याच्या व्यतिरिक्त काही टाईम टेबलमध्ये बदल झाले तर ते मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती सगळ्यात अगोदर मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक माझ्या भावांनो छोट्या.